आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी उपस्थित पानसे साहेब, किशोर शिंदे साहेब, त्यानंतर आपले माजी महापौर अशोक भाऊ, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, आमच्या ताई, सर्वच मंचावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, समोर सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि त्याच निमित्तानं आज या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथम तुम्ही या ठिकाणी राजसाहेबांचं जो काही पाठिंबा त्यांनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता दिला त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्यांचं व आपल्या सर्व परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर 2024ची निवडणूक आहे, परंतु मला 2009ची निवडणूक आठवते. काय खरोखर त्यावेळेस अतिशय तन मन धनाने सर्वच सैनिकांनी इतका उत्स्फूर्तपणे प्रचार केला होता आणि महाराष्ट्रामध्ये 12 उमेदवार उभे केले होते आणि त्यामध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं, 1 नंबरची पसंती नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे 2,16,000, अवघ्या 12,000 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. ही सगळी मेहनत आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची होती. निश्चितच त्या वेळेस समजा ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील पॉलिटिकली, परंतु निश्चित मी या ठिकाणी आपण आपल्या ही जी आजची निवडणूक आहे नाशिक लोकसभेची, तर निश्चित ती आपल्या नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आहे व त्याचबरोबर आपल्या देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं का आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे काही काम म्हणजे या अगोदर 65 वर्षामध्ये आघाडीने जे काही काम केलं आणि 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे काही काम केलं याची जर आपण तुलना केली तर मला असं वाटतं का मोदी साहेब त्यामध्ये खूपच उजवे त्या ठिकाणी ठरतील. आपण 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपल्या देशाचा सन्मान हा इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे आज 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान जायचे तर मला असं वाटतं कुठल्या लाईनला बसायचे माहीत नाही, परंतु आज आपले पंतप्रधान ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जातात तर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या स्वागतासाठी तिथले पंतप्रधान त्या ठिकाणी येत असतात. म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढला आहे. आपल्या कोविडच्या काळामध्ये आपल्या देशाला लागून जे इतर देश आहे म्हणजे श्रीलंकासारखा देश असेल तर तिथं राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन लोकांनी त्या ठिकाणी उद्रेक केला. आपल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाला महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला, परंतु आपला देश हा कोविड काळामध्ये देखील स्थिर स्थावर राहून आर्थिक प्रगती त्या ठिकाणी करत गेला. आपला देश हा 10व्या क्रमांकावरती होता अर्थव्यवस्थेमध्ये, आज तो 5व्या क्रमांकावरती. आणि पुन्हा मोदी साहेबांना जर आपण संधी दिली तर मला असं वाटतं का आपला देश हा 3ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये जाणार आहे. आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहे, परंतु आपल्या देशाकडं कोणी वाकडे नजरेने पाहणार नाही असं गंभीर नेतृत्व आपल्या देशाला त्या ठिकाणी लाभलंय. शिवसेना प्रमुखांची जे काही स्वप्न होते 370 कलम रद्द करण्यासंदर्भात, राम मंदिरासंदर्भात मला असं वाटतं ते देखील मोदी साहेबांच्या माध्यमातून आज ते देखील स्वप्न शिवसेना प्रमुखांचं त्या ठिकाणी पूर्ण झालंय. आपणही नाशिक लोकसभेचं गेली 10 वर्षापासून नेतृत्व करत असताना सातत्यानं अनेक विकास कामं म्हणजे आपण 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल, व्हील रिपेअरचा कारखाना असेल, कोच मेंटेनन्स फॅक्टरी असेल, त्यानंतर केकेवाग जत्रा उड्डाणपूल असेल, विमान सेवा असेल, नंतर नाशिक पुणा रेल्वे असेल, सुरत चेन्नई रस्ता असेल, त्यानंतर इंदिरानगर राणीनगरचा बोगदा असेल, UPSCचं सेंटर मंजूर केलं, आपण नेट एक्झाम सेंटर मंजूर केलं, त्यानंतर अभियांत्रिकी पूर्व परीक्षा मंजूर केली, त्यानंतर आपले केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांच्या 26,000 परिवार आहेत त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचं वेलनेस सेंटर मंजूर केलं. अशा अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केली.
आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सीपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ज्याच्या माध्यमातून 2000 विद्यार्थी दरवर्षी प्रशिक्षण घेतील आणि 100% प्लेसमेंट त्यांना मिळेल, असं गोर्धन या ठिकाणी 30 एकरमध्ये ती इन्स्टिट्यूट होते. त्यानंतर सारखं कार्यालय आपल्या पंचायत समिती शेजारी, त्याला 159 कोटी रुपये मंजूर झाले. त्याची निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होऊन आता 1-2 महिन्यामध्ये ते देखील काम प्रत्यक्ष रूपात त्या ठिकाणी सुरू होणार आहे. नदी जोड प्रकल्प जे पश्चिम वाहिन्याचं पाणी ते आपल्या गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि म्हणून त्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचं काम या ठिकाणी ते देखील अंतिम टप्प्यात तो DPR झालेला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल आणि लवकरच ते पाणी आल्यामुळं सिन्नर तालुक्यासारखा आपला दुष्काळी तालुका त्या ठिकाणी सिंचन, त्यानंतर पिण्याचं पाणी आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी जे काही पाण्याची उपलब्धता आहे ती देखील त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे का आपण सर्वांनी नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं आणि आपल्या या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनाच आव्हान विनंती करून आपण आपलं मत अनुक्रमांक 2 धनुष्यबाणाला देऊन आपल्याच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी कराल हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.